ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली जी आहे ती अर्जुनसोबत बोलत असते. अर्जुनला बोलत असते की तुम्ही या सगळ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. मला कळतंय की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असणार आहे, पण प्लीज मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही ह्या सगळ्याचा जास्त लोड घेऊ नका आणि त्यासाठी तुम्ही मला सॉरी देखील बोलू नका, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन म्हणत असतो की मला तुझी काळजी वाटते. तेव्हा आता सायली म्हणत असते की मला कळतंय की तुम्हाला माझी काळजी आहे, पण तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. मी आहे ना तुमच्यासोबत, सगळं काही ठीक होईल आणि मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही ना नक्कीच माझ्यासाठी ना काहीतरी कराल यावर. मग आता एवढं सगळं जेव्हा आता इकडे सायली पॉझिटिव्ह बोलत असते ना, म्हणून अर्जुनलासुद्धा छान वाटत असतं. अर्जुनसुद्धा आता सायलीला सांगत असतो की मी तुझी सुटका लवकरच करेन करून. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर ना, इथे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला हेही म्हणतो की तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवतेस ना बायको, तर लवकरच तुझी मी सुटका करणार आहे. कारण तुला तर चांगलंच माहिती आहे की तुला जास्त दिवस मी इथे ठेवू शकत नाही ते. त्यावर सायली म्हणते की हो, मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न कराल तेच आता दुसरीकडे चैतन्य जो आहे तो खचलेल्या अर्जुनला आता आधार देत असतो. सायलीने सुद्धा अर्जुनला समजावलेलं असतं की स्वतः वाईट वाटून घेऊ नका. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी जे आहेत ना, ते बरेच प्रयत्न करत आहात, तुम्ही चेहऱ्यावर स्माईल ठेवा, असं देखील जाताना तिने सांगितलेलं असतं. पण तरीसुद्धा अर्णवचा मूड इतका काही चांगला नसतो. तेच दुसरीकडे आता शिंदे वकील आणि त्यासोबत इथे आता अर्जुन समोरासमोर असतात. अर्जुन आणि शिंदे वकील समोरासमोर असतानाच ना, इकडे आता शिंदे वकील जे आहे ते तोंडाला येईल ते आता बोलत असतात. म्हणजेच त्यांना आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि म्हणूनच मग ते आता अर्जुनला या सगळ्याबद्दल सुनावत असतात. अर्जुनला म्हणत असतात की बघितलंत ना, तुमची बायको जी आहे तिला तुम्ही आता सोडवू शकणार नाही आहे आणि तुमच्या बाबतीत ना पहिल्यांदाच असं होणार आहे की अर्जुन सुभेदार केस हरलेले आहेत आणि ते सुद्धा बायकोसाठी. म्हणजेच ना, तुम्ही याआधी सगळ्या केस जिंकला आहात, तुमचं नावही आहे, पण आज तेच नाव ना तुमच्या बायकोमुळे संपुष्टात येणार आहे. कारण तुमच्या बायकोवर एवढी भयंकर अशी केस आहे ना, पोक्सोची केस, त्यामधून तुमची बायको जी आहे ना ती सुटणं अशक्य आहे. कारण पोलिसांकडे सुद्धा त्या सगळ्याबद्दलचे पुरावे आहेत. त्यामुळे तुमची बायको सुटणं अशक्य आहे हे देखील आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे अर्जुन आक्रमक होतो आणि अर्जुन म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला असं वाटत असेल की माझी बायको सुटू शकत नाही, पण माझ्या बायकोला सोडण्यासाठी ना मी बरेच प्रयत्नही करेन, असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता शिंदे वकील जो आहे तो मात्र अर्जुनसोबत ना मुद्दामूनच ना आता चॅलेंज लावत असतो आणि तो म्हणत असतो की मला माहिती आहे ना, तू काहीसुद्धा करू शकणार नाही. तुझी बायको आहे ना, नाही येऊ शकत बाहेर. जर तू बायकोला बाहेर काढू शकला असतास ना, तर आजच्या ह्या सगळ्यामध्येच ना तू तुझ्या बायकोला बाहेर काढलं असतं, पण नाही, तू काढूच शकत नाही आहेस ना. त्यामुळेच तर अरे हार मानून टाक, कारण तुझी हार झालेलीच आहे, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच अर्जुन आता चिडतो आणि अर्जुन चिडलेले असताना आता तो म्हणत असतो की तुम्हाला असं वाटत असेल, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी काही हरलेलो नाही. उलट आहे ना, मी आता अजूनच ना रागात आहे आणि अजून मी या सगळ्या काही गोष्टी ना करून दाखवेन, हेही आता त्याने म्हटलेलं असतं. आणि मलासुद्धा बघायचं आहे की तुम्ही मला कसे हरवता ते, हेही आता अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा आता बोलू लागतो ना, तेव्हा मात्र आता इकडे हे सगळं काही जे चॅलेंज ते बोलणं दिलेलं असतं मात्र आता प्रियाने ऐकलेलं असतं. त्यामुळे प्रिया जी आहे ती म्हणत असते की ह्याने एवढं मोठं चॅलेंज दिलं आहे, याचा अर्थ ना अर्जुन आता शांत बसणार नाही आहे. अर्जुन तुम्हाला माहीत नाही आहे कसं आहे ते, त्याने चॅलेंज नाही दिलं पाहिजे होतं. त्यानंतर आता इकडे प्रिया राकेश आणि सचिनला सांगत असते की तुम्ही आता सगळीकडे लक्ष द्या, कळलं का.
नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. पटकन बघा, नाहीतर तो कधीही बाहेर येईल. तुमच्यावर सुद्धा कोणीतरी लक्ष ठेवून असेल हेही आता म्हटलेलं असतं. मग आता ती लोकंसुद्धा पटकन कामाला लागतात, कारण त्यांनाही माहिती आहे की अर्जुन जर बाहेर गेला तर प्रॉब्लेम होईल. तेच आता इकडे ना टेन्शन तर खूप जास्त आलेलं असतं, कारण प्रियाने बघितलेलं असतं स्वतःच्या डोळ्याने की इकडे असणाऱ्या अर्जुनने चॅलेंज दिलेला आहे. याचा अर्थ काहीतरी नक्कीच ना वेगळं घडू शकतं, असाही ती विचार आता करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, तेव्हाच अर्जुनने दिलेलं चॅलेंज आता स्वीकारून ना तिकडनं गुपचूपपणे का होईना त्या माणसालाच, म्हणजे त्या शिंदे वकिलाला जावं लागतं. दुसरा कोर्टचा पर्याय त्याच्याकडे असतो, पर्यायीच उरलेला नसतो. त्यामुळे गपगुमानपणे ना जावंच लागणार असतं. त्यामुळे आता ते तिकडनं जातात निघून. तेच आता इकडे अर्जुन खचलेला असताना त्याला आता आधार द्यायचं काम मात्र ना इकडे आता चैतन्य करत असतो. चैतन्य त्याला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊ, आपण बघूया. आता पुन्हा एकदा तिथे ना या सायलीला आणलं जातं. सायलीला आणलं गेल्यानंतर ना सायलीला मुद्दामून चिडवायचं काम आहे ना इथे आता सुरू होतं. सायलीला जसं आता चिडवलं जातं ना तसं मात्र सायली ही रागातच बघत असते. सायलीला आता ती मुद्दामून बोलत असते की कोणाची तरी बेल होणार होती, पण कोणीही सुटलेलं नाही आहे. हे एका अर्थी बरंच झालं. मी तर विचार करत होते की कोणीतरी पटकन बाहेर येणार आहे आणि म्हणूनच कोणतरी इथून आनंदात गेलं होतं, पण बेल तर झालीच नाही. तसंच पाहिजे. आणि असं बोलून ना आता तिला चिडवायचं काम मात्र सुरू असतं. आणि जेव्हा ती एवढं सगळं चिडवत असते ना तेव्हा मात्र ना आता राग येत असतो सायलीला. मग आता सायलीही ठरवते हिचं विनाकारण आहे ना आपण ऐकून घ्यायचं नाही. आणि म्हणूनच मग आता सायली तिथे जाते. आणि सायली जेव्हा आता तिथे जाते ना तेव्हा मात्र ती आता म्हणत असते की हां बोल ना, अजून बोल, काय बोलायचं आहे ते. त्यावर आता इकडे असणारी जी प्रिया आहे ती म्हणत असते की खरंच ना हे असं तोंड पडलेलं बघायला मजा येते, आणि मला माहिती आहे ना तू काही इथून सुटू शकणार नाही आहेस, तू कायमच इथे राहणार आहेस. आणि मग काय, आपण दोघंही जण जे आहेत ना ते इथेच बाळाला जन्म देणार आहोत. तेव्हाच आता सायलीला राग येतो आणि सायली जी आहे ती आता चिडते. सायली जशी चिडते तसं आता सायलीला बोलायचं असतं, आणि म्हणूनच मग सायली आता गेलेली असते. सायली जेव्हा जाते ना तेव्हा आता ती तिला चांगलंच सुनावते आणि म्हणत असते की तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तुला असं वाटतंय की मी इथेच राहणार आहे, आणि त्यामुळेच ना मी तुला सांगते की तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स ना तुला नडेल, पण मी तुला सांगते की मी इथे राहणार नाही आहे, कारण माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुलाही माहितीच आहे की माझा नवरा काय काय कमाल करू शकतो. ते माझ्या नवऱ्याने कमाल केली होती, म्हणूनच तर तू आतापर्यंत इथे सडतेस. तुला तर माहिती आहे माझा नवरा काय काय जादू करू शकतो ते. असं देखील आता सायली बोलत असते. सायलीने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर ना इथे आता पाहायला मिळत असतं की प्रिया म्हणत असते की काहीच करू शकणार नाही आहे तुझा नवरा, मला विश्वास आहे ना की काही होऊ शकणार नाही आहे त्याच्याकडनं. तेच आता इकडे बोलत असते सायली की मलाही माहिती आहे माझा नवरा काय काय करू शकतो ते, त्यामुळे ना मला तुझ्याकडनं कोणती अपेक्षा नको आहे. मी माझं काय करायचं ना ते बघते, आणि सोबतच ना तुझ्या आधी मी इथून बाहेर निघणार आहे. तू काही इथून बाहेर निघणार नाही आहेस, त्यामुळे ना जरा लक्ष ठेव, जरा विचार कर की तुझं काय होईल ते. जरा विचार करून बघ. तू तर कायमची इथेच चढशील, पण मी थोड्याच दिवसात इथून बाहेर पडेल, मग तेव्हा काय करणार आहेस, बोल ना. असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणाऱ्या याची बोलती बंद झालेली असते. म्हणूनच मग आता सायली तिला म्हणत असते की आता काय झालं, आता तुझ्याकडे शब्द फुटत नाही आहेत का, आता बोल ना, आता काही घडलं आहे का, बोल. मग आता ती काहीच बोलत नसते ना, म्हणून मुद्दामून सायली तिला चिडवत असते. सायली जेव्हा तिला चिडवते ना तेव्हा मात्र आता तिला राग येत असतो, पण राग येऊन उपयोग काय. सायली आता तिला म्हणते की मी जाताना ना तसंच वेलकम करा पुन्हा माझं, म्हणजे मी जाताना पुन्हा तशाच टाळ्या वाजवायच्या, 1 2 3 1 2 3 असं टाळ्या वाजवून ती आता सांगत असते. आणि जोरजोरात ती आता हसत असते. ती जशी आता जोरजोरात हसत असते ना तसं सायलीने हसण्याचा आवाज केल्याबरोबर प्रियाला राग येतो. प्रिया आता अक्षरशः ना डोक्याला हात लावून घेते. प्रिया म्हणत असते की बस झालं, अति झालं, आता सहन नाही करणार मी, लिमिट क्रॉस होते तुझी. का आता का सहन नाही होते, मगाशी तर सगळं सहन होत होतं, आता नको वाटतंय का. असंच पाहिजे मला, तर हेच हवं होतं ना.
तू काय करतेस ना तेच मी बघत होते, पण आता समजलं ना स्वतःची लायकी काय आहे ते. मग आता जेव्हा सायली एवढं सगळं बोलते ना, तेव्हा मात्र आता ना त्याची बोलतीच तिची बंद झालेली असते. ती आता शांतच राहते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ती तर आता शांत असते, पण तेवढ्यातच ना इकडे आता सायलीच्या हसण्याचा आणि तो जो काही आवाज असतो ना तो भयंकर असा असतो आणि तो आवाज ऐकूनच ना आता काय करावं ना काहीच सुधरतच नसतं आणि त्यामुळेच ना टेन्शन येतं. मग आता प्रिया डोक्याला हात लावून बसते. प्रिया जशी डोक्याला हात लावून बसते तसं मात्र आता प्रियाला आता सुधरत नसतं की काय बोलू काय नाही ते. तर तेवढ्यातच ना आश्रमातील मुलं ना सायली कधी सुटणार याची वाट बघत असतात आणि सोबतच ना इकडे आता अजूनही अर्जुनचा फोन कसा काय आला नाही या विचारांमध्ये इथे ही लोकं हरवलेली असतात. कारण अर्जुनने आतापर्यंत फोन केला पाहिजे होता, पण अर्जुनने अजूनही फोन कसा काय केला नाही हा मोठा प्रश्न ना आता पडलेला असतो. तेच आता काय माहिती काय झालं आहे असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना नाही काहीतरी गडबड आहे, बघू कधी फोन येतोय ते. तेच आता दुसरीकडे ना ही मुलं जी आहेत ना ती आता वाट बघत असतात कधी एकदा अर्जुनचा फोन येतोय आणि सायलीताईची सुटका होते. पण अजूनही अर्जुनचा फोन काही आलेला नसतो आणि त्यामुळेच ना मुलंसुद्धा काळजीत असतात आणि बाकी इतर मुलीही नसतात ना तिथे खेळायला त्यांच्यासोबत आणि त्यामुळेच ना मुलांना अगदीच कंटाळा आलेला असतो. कधी येतील ती लोकं असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना कुसुम म्हणत असते की येणार आहे, तू काळजी करू नकोस आणि असं बोलून ना आता ती कसाबसा आधार देत असते मुलांना आणि ती मुलांना हेही सांगते आपल्या ना या आश्रमाला ना कोणाची तरी नजर लागली आहे, नाहीतर आपलं आश्रम खरंच खूप हसतं होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जेव्हा गप्पा मारत असतात तिथेही लोक तेव्हा ते विचार करतात की अजूनही अर्जुनचा फोन कसा आला नाही आहे, अर्जुनला एवढा वेळ कसा काय लागतोय, अर्जुनने फोन केला पाहिजे होता असंही आता म्हटलं जात असतं. मग आता बघूया ना अर्जुन कधी फोन करतोय ते. आपण अर्जुनच्या फोनची वाट बघूया. अर्जुनने फोन केला ना तर आपल्याला लगेच समजेल आणि मला तर वाटतं ना अर्जुन ना सायलीला बहुतेक ना घेऊनच येत आहे म्हणून त्याने अजून फोन केलेला नाही आहे असं देखील आता इथे असणारी ही जी प्रतिमा आत्या आहे ती बोलत असते. प्रतिमा आत्या जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इथे असणारी अस्मिता बोलते की तू जर तसं बोलत असशील ना आत्या तर एकदमच ठीक आहे. तर गौरीने आपल्याकडे असणारे सगळे चॉकलेट्स जे आहेत ना ते घेतलेले असतात आणि ते सगळे चॉकलेट्स घेऊन ना ती आता देवबाप्पासमोर उभी असते आणि देवबाप्पाला सांगत असते की आज तरी सायलीताईला आणलं पाहिजे घरात, मग ही सगळी चॉकलेटं मी तुला देईन, मी सुद्धा खाणार नाही. मग हे जेव्हा आता इकडे गौरी बोलत असते ना तेव्हा ना त्याबद्दल सगळं काही वाईट वाटत असतं इकडे असणाऱ्या या सगळ्यांनाच ऐकून. कारण तेव्हा निदान गौरीचं तरी ऐकायला हवं असं प्रतिमा, अस्मिता, कल्पना यांना वाटत असतं. कारण सायलीसाठी बरेच जण प्रार्थना करत होते पण अर्जुनचा फोन आला नव्हता म्हणून सगळेच डिस्टर्ब होते. तेच श्वेता येते आणि श्वेता म्हणत असते की अर्जुनदादांचा अजून कॉल आला नाही याचा अर्थ मला तर असं वाटतंय ना की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजेच सायलीताईची सुटका झाली नाही आहे वाटतं. नाहीतर कधीच ना अर्जुनदादाने कॉल करून सांगितलं असतं, पण अजून अर्जुनदादा घरी आली नाही. इकडे आता एवढं निगेटिव्ह बोलत असते ना इथे श्वेता, म्हणूनच ना मग आता तिला सांगितलं जातं की जा पटकन जा, तू आतमध्ये जा आणि पूर्ण आजींना काय हवं नको ते बघ. प्रतिमा तिला बोलते आणि तिकडनं घालवून देते. तेवढ्यातच ना ती जात असताना अश्विनच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्याचा फोन आल्याबरोबर ना आता मात्र खूपच जास्त आनंद इकडे सगळ्यांनाच होतो. सगळेजण विचार करतात की चला सायलीबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह हाती लागेल, पण तसं नसतं. सायलीबद्दल काहीच पॉझिटिव्ह हाती लागत नाही. उलट आता चैतन्य बोलतो की आपल्या सायली बहिणीची सुटका नाही झालेली, मग आता जामीन नामंजूर केला आहे हे देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे चैतन्याने बोललेले सगळे शब्द ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता पाहत राहतात, कोणालाच काहीच कळत नसतं की काय करावं ते. तेच आता चैतन्य म्हणतो की अर्जुनना आता पुढच्या हिअरिंगच्या तयारीला लागला आहे, कारण त्याला काही झालं तरीसुद्धा सायलीची सुटका करायची आहे आणि यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की
अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीला भेटायला गेलेला असतो आणि सायलीला भेटायला गेलेला असताना सायलीसोबत महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करत असतो. सायलीला तो म्हणत असतो की सायली हे बघ, मी तुला काय म्हणतो आहे ते. सोनल जेव्हा आता आपल्याकडे आली होती तेव्हा तिचं वय साधारण आतापर्यंत किती असेल, म्हणजेच मला एक गोष्ट सांग, ती अजूनही तिचे 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीत का? तेव्हा मात्र आता सायलीला अर्जुन सांगत असतो की या सख्याबद्दल तुला काही माहिती आहे का? तर सायली आता अर्जुनला सांगते की हो, मला आठवतंय ना ही गोष्ट की जी सोनल आला सांगितलं होतं की ती जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हा ना तिच्या इथे एका जत्रेमध्ये आग लागली होती आणि तेव्हाच ती हरवली होती आणि तेव्हापासनं तिचे आईवडील तिला काही सापडले नाहीत आणि म्हणूनच तर तिने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जर तेव्हा ती 3 वर्षाची होती तर असं बघायला गेलं तर आता ती 21 वर्षाची असायला हवी, असं देखील अर्जुन सायलीला बोलत असतो. सायली बोलत असते की हो बरोबर, तुम्ही ज्या काही गोष्टी बोलताय त्या एकदम परफेक्टच आहेत. तेव्हा आता अर्जुन सायलीला आठवतो की तुला खरंच या सगळ्या काही गोष्टी आठवत आहेत ना, म्हणजे तू जो काही विचार करतेस तो बरोबर आहे ना. तेव्हा आता अर्जुनच्या समोरच सायली बोलत असते की हो, मी तुम्हाला तेच म्हणते ना. मग तेव्हा अर्जुन ना फाईल ओपन करून लगेच बघतो की खरंच आग लागली होती का त्या क्षणाला तिथे. मग आता हो बघितल्यानंतरच ना समजतं की खरंच ना आग लागलेली होती त्यावेळेला तिथे आणि ह्या सगळ्याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा आता अर्जुनलाही खात्री पटते. अर्जुन पण आता सायलीला म्हणत असतो की या सगळ्याबद्दल तर आपण तपास घेऊयाच, पण तुला सांगू का अजून एक प्रॉब्लेम झाला आहे. तर ना सोनलची टेस्ट केली आहे, बोन टेस्ट, मग त्याच्यामध्ये रिझल्ट काय आला. मग तेव्हाच ना अर्जुन सांगत असतो की तो रिझल्ट असा झाला की तो सुद्धा एकदमच भयंकर असा होता. त्या बोन रिपोर्ट्समध्ये असं कळत आहे की खरं तर ना जे आपल्या सोनलचं वय आहे ते 18 दाखवत आहे, 18 वय दाखवलं आहे. त्यामुळेच ना खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. एवढं 18 वय कसं काय दाखवतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या रिपोर्टमध्ये फॉल्टसुद्धा असू शकतो. तेव्हाच आता चैतन्य म्हणत असतो की 1 मिनटं थांब, आपण बाहेर जाऊन बघून येऊया. मग आता सायली म्हणत असते की तुम्ही इथे का नाही काही बघत आहे. तेव्हाच आता चैतन्य सांगतो की इथे परवानगी नाही आहे ना बघायची, त्यामुळेच मी बघू शकत नाही आहे, असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली बोलते की हो तसं पण आहे बरोबर. म्हणजे आता अर्जुन म्हणत असतो की इथे मोबाईलला परवानगी नाही आहे ना, त्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागेल, हेही आता सांगितलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तर बोलून दाखवल्या जातात, पण तेव्हाच ना दुसरीकडे मात्र प्रताप आणि त्याचसोबत सगळेजणं जेवायला बसलेली असतात. पण आता कोणाला जेवण नको असतं, सगळ्यांचीच भूक पेलेली असते, कारण सायलीचा जामीन झालेला नसतो ना त्यामुळेच. मग आता इकडे प्रतिमा त्या सगळ्यांना समजवते की सायलीला जेव्हा कळेल की तुम्ही सगळ्यांनी अन्नपाणी सोडले तेव्हा तिला किती वाईट वाटेल, त्याचा विचार करताय का, असं कोणीही करू नका, पहिल्यांदा खाऊन घ्या बरं, म्हणजे सायलीलाही बरं वाटेल. तेच आता तिकडे ना श्वेता आलेली असते आणि श्वेता सगळ्यांना सांगते की एक प्रॉब्लेम झाला आहे. मग आता श्वेताला विचारलं जातं की काय झाला आहे. तेव्हा श्वेता तिकडे येते आणि सांगत असते की एक प्रॉब्लेम असा झाला आहे की खरं तर ना त्या गौरीला खूप जास्त ताप आला आहे, ती तापाने फणफणली, सगळं अंग गरम पडलं आहे. त्याचबरोबर सगळीजणं धावत आता गौरीच्या रूममध्ये जातात. तेच प्रतिमा आत्या आता श्वेताला सांगत असते की जरा थंड पाण्याच्या मिठाच्या खड्या घालायच्या आहेत आता तिच्यावर, त्यासाठी ते पाणी वगैरे घेऊन ये, असं देखील आता प्रतिमाने सांगितलेलं असतं. आणि प्रतिमासुद्धा आता गौरीला नेमकं काय झालं हे बघण्यासाठी आता गेलेली असते, कारण गौरीसाठी सगळ्यांचा जीव तिथे तुटत असतो. तेच इकडे आता अर्जुन, चैतन्य आणि त्याचसोबत सायली बोलत असतात. मग आता त्या बॉन्ड रिपोर्टबद्दल बोललं जात असतं. बॉन्ड रिपोर्टबद्दल बोललं जात असताना ना आपण बॉन्ड टेस्ट जी आहे ती पुन्हा एकदा करून घेऊया आणि ते सुद्धा समोरासमोर. नक्कीच ना त्या रिपोर्टमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, त्याशिवाय हे रिपोर्ट असे आलेले नाही आहेत, असंही आता अर्जुन बोलत असतो. चैतन्याला अर्जुन सांगतो की तू स्वतः लक्ष घाल या सगळ्यामध्ये आणि स्वतः समोरासमोर बॉन्ड टेस्ट करून घे, मग तेव्हाच कोणतेही बदल होणार नाहीत त्या रिपोर्टमध्ये, मग रिपोर्ट खरे काय ते समजतील, असंही आता बोललं जात असतं. तेच आता चैतन्य म्हणत असतो की काळजी करू नको. सायली आता शांत असते. सायली शांत राहण्यामागे काय कारण आहे हे अर्जुनला कळत नसतं. अर्जुन सायलीला विचारतो की बायको काय झालं आहे. तेव्हाच आता सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, आपण आहे ना अजून एक गोष्ट करू शकतो. अर्जुन म्हणतो की काय. आता सायलीला अर्जुन
विचारत असतो की काय सुचतंय तुला सांग ना. तेव्हाच आता अर्जुनला सुचलेलं असतं की आपण आहे ना पटकन आहे ना जावं आणि आपण पटकन तिथे जाऊन ना वडगावला जाऊन या सगळ्याची माहिती गोळा करावी. म्हणजेच तिचं गाव जर वडगाव आहे तर वडगावला गेल्यानंतर आपल्याला तिचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा मिळेल. त्याचसोबत तिचे खरे आईबाबा कोण आहेत ना हे सुद्धा आपल्याला समजतील. त्यामुळे ना तुम्ही ना पटकन ना वडगावला जा असं मला वाटतं. मग आता अर्जुनलासुद्धा सायलीची कल्पना आवडते आणि मग आता तो सायलीला म्हणत असतो की हो मला आवडतं आहे तुझं हे सगळं काही बोलणं. मग आम्हीही पटकन ना वडगावला जातो आणि या सगळ्याची माहिती गोळा करून आणतो हेही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली ना बरोबर लक्ष ठेवून असते प्रियावर. प्रिया फोनवर बोलत असते आणि तिच्या बाहेर ती सीमा उभी आहे याकडे सायलीचं लक्ष असतं. तेच आता जी सायली आहे ती तर आता बरोबर प्रियावर लक्ष ठेवून असते. तर अर्जुन वडगावला निघालेला असतो पण घरात याबद्दल उल्लेख करत नाही. तर इकडे मात्र श्वेताने ना कॉल करून कुठेतरी तो नक्कीच कामासाठी गेला आहे या सगळ्याबद्दल आता म्हटलेलं असतं. आणि हे सगळं काही ऐकूनच ना इकडे मात्र महिपत आणि या सगळ्यांना संशय येतो. मग त्यांना वाटतं की नक्कीच हा कुठेतरी गेला आहे. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.